फार्मा गायडन्स या यूट्यूब चॅनल आणि ॲपवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण न्यू टॉपिक पाहणार आहोत अँटीमायक्रोबियल एजंट. अँटीमायक्रोबियल एजंट म्हणजे काय किंवा त्यामध्ये येणाऱ्या डिफरंट टाईपच्या कन्सेप्ट आहेत. जसं ड्रग रेजिस्टन्स असेल, क्रॉस रेजिस्टन्स असेल किंवा सुपर इन्फेक्शन असेल, तर ह्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. ओके. तर अँटीबायोटिक्स म्हणजे काय? दिज आर द सबस्टन्सेस प्रोड्युस्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम विच सप्रेस द ग्रोथ ऑफ or kill other microorganism at very low concentration. ओके. तर अँटीबायोटिक असे सबस्टन्सेस जे की आपण मायक्रोऑर्गॅनिझम पासून मिळवतो आणि दुसऱ्या मायक्रोऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी ॲट व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय करतो ते आपण यूज करतो. ओके. तर जे त्याचबरोबर दुसरी डेफिनेशन आहे अँटीमायक्रोबियल एजंट. तर अँटीमायक्रोबियल एजंट दिज आर द सबस्टन्सेस विच आर युज्ड टू किल द मायक्रोऑर्गॅनिझम ऑर इनिबिट द ग्रोथ ऑफ द मायक्रोऑर्गॅनिझम. तर अँटीमायक्रोबियलमध्ये अँटीबायोटिक आणि सल्फा ड्रग हे काय येतात, अँटीबायोटिकमध्ये येतात. त्याचबरोबर दुसरी नेक्स्ट कन्सेप्ट ड्रग रेजिस्टन्स. जेव्हा आपण अँटीमायक्रोबियल ड्रग यूज करतोय फॉर द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम, तर तेव्हा त्याचे काही फायदे पण होतात आणि काही नुकसान पण होतात. त्याचबरोबर हा ड्रग रेजिस्टन्स काय एक डिसएडव्हान्टेजेस आहे अँटीमायक्रोबियल एजंटचा किंवा AMAचा. ओके. ड्रग रेजिस्टन्स म्हणजे काय? इट रिफर टू द टॉलरन्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम टू इनहिबिटरी ॲक्शन ऑफ द अँटीमायक्रोबियल्स. ओके. तर या ठिकाणी काय होतं, जे काय मायक्रोऑर्गॅनिझम आहेत ते अँटीमायक्रोबियल ड्रग च्या बाबतीत काय करतात, रेजिस्टन्स प्रोड्यूस करतात किंवा इनहिबिटरी ॲक्शन किंवा टॉलरन्स प्रोड्यूस करतात. ओके. म्हणजे या ठिकाणी काय होतं, जे काही अँटीमायक्रोबियल ड्रग आहेत त्यांना मायक्रोऑर्गॅनिझम जुमानत नाहीत किंवा त्यांची ॲक्शन होत नाही किंवा ते अँटीमायक्रोबियल ड्रगमुळे ते मायक्रोऑर्गॅनिझम किल होत नाही. तर या ठिकाणी एक्झाम्पल आहे स्टेपलोकोकस मायक्रोऑर्गॅनिझम आहे, जो स्टेपलोकोकी आहे तो काय करतोय, पेनिसिलिनला काय करतो, जे काय पेनिसिलिन अँटीबायोटिक आहे त्याला काय करतो, तो रेजिस्टन्स प्रोड्यूस करतो. ओके. त्याचबरोबर ड्रग रेजिस्टन्स इन बॅक्टेरिया मे बी नॅचरल ऑर अक्वायर्ड. तर बॅक्टेरियामध्ये ड्रग रेजिस्टन्स दोन टाईपचा होतो, एक नॅचरल आणि दुसरा आहे अक्वायर्ड. ओके. ओके. डेव्हलपमेंट ऑफ अक्वायर्ड रेजिस्टन्स मे बी ड्यू टू सिंगल स्टेप म्युटेशन अँड मल्टी स्टेप म्युटेशन. तर अक्वायर्ड रेजिस्टन्स दोन प्रकारे होऊ शकतो. सिंगल स्टेप म्युटेशन म्हणजेच काय, जे काय मायक्रोऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये पहिल्या सिंगल स्टेपमध्ये काय होते, म्युटेशन होतं आणि त्यामुळे काय होतं, मायक्रोऑर्गॅनिझम त्या पर्टिक्युलर ड्रगला काय करतो, रेजिस्टन्स प्रोड्यूस करतो. त्याचं एक्झाम्पल आहे स्टेप्टोमायसिन अँड रिफॅम्सिन. जे काही स्ट्रेप्टोमायसिन आणि रिस्पॅम्सिन हे दोन अँटीबायोटिक ड्रग आहेत ते काय करतात, सिंगल स्टेप म्युटेशननं काय करतात, मायक्रोऑर्गॅनिझमला काय करतात, रेजिस्टन्स प्रोड्यूस करतात. त्याचबरोबर मल्टी स्टेप म्युटेशनमुळं जे काय ड्रग रेजिस्टन्स प्रोड्यूस करतात दॅट इज अक्वायर्ड रेजिस्टन्स. तर एक्झाम्पल आहेत इरिथ्रोमायसिन, टेट्रासायक्लिन अँड क्लोराम्फेनिकल. हे ड्रग हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. ओके. खूप महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत इरिथ्रोमायसिन, टेट्रासायक्लिन अँड क्लोराम्फेनिकल. त्याचबरोबर नॅचरल रेजिस्टन्स म्हणजे ऑर्गॅनिझम डू नॉट हॅव अ टार्गेट साईट फॉर ड्रग टू ॲक्ट ऑर दे लॅक मेटाबॉलिक प्रोसेस. तर यामध्ये काय होतं की मायक्रोऑर्गॅनिझमला डायरेक्ट जे काय टार्गेट साईट ऑफ ॲक्शन आहे ते नसते किंवा त्यामध्ये मेटाबॉलिक जे काय प्रोसेस आहे ते काय होतात, ॲब्सेंट असतात. तर याचं एक्झाम्पल आहे अँटीफंगल इन बॅक्टेरियल इन्फेक्शन. तर काय होतं या ठिकाणी, समजा आपण अँटीफंगल ड्रग जर बॅक्टेरियल इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी जर दिले तर जे काय बॅक्टेरिया आहे तो काय होतो, अँटीफंगल ड्रगला काय करतो, रेजिस्टन्स प्रोड्यूस करतो. ओके. म्हणजे हे अँटीफंगल ड्रग काय बॅक्टेरियल इन्फेक्शन ट्रीटमेंट करण्यासाठी एवढे काही इफेक्टिव्ह नाहीत किंवा ते वापरले जात नाहीत. बट आपण जर ते अँटीफंगल ड्रग जर बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी ट्रीटमेंटसाठी वापरले तर तो त्यामध्ये काय बॅक्टेरियामध्ये काय होतं याच्याविषयी रेजिस्टन्स प्रोड्यूस होईल. हे काय एक्झाम्पल आहे नॅचरल रेजिस्टन्सचं. ओके. त्याचबरोबर अक्वायर्ड रेजिस्टन्स काय आहे, ऑर्गॅनिझम आर एक्सपोज्ड टू द ड्रग इन सच अ मॅनर दॅट इट डेव्हलप रेजिस्टन्स. तर यामध्ये काय होतं, जो काय मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो ड्रगच्या काय होतो, कॉन्टॅक्टमध्ये येतो. ओके. ओके. आणि त्यामुळे काय होतं, तो रेजिस्टन्स प्रोड्यूस करतो. तर यामध्ये काय होतं, एक ड्रग काय होतो, जो काय अँटीमायक्रोबियल ड्रग आहे तो आपण एक तर जास्त वेळ किंवा ओव्हर पिरियड ऑफ टाईम आपण यूज करतो किंवा आपण त्याची डोसिंग काय होतं, आपण कमी 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 करतो डोसिंग. ओके.
समजा आपल्याला 5 दिवसाचा डोस दिला असेल तर आपण तो पेशंट काय करतो 3च दिवस घेतो. त्यामुळे सुद्धा काय होतं हा कोल्ड रेजिस्टन्स होतो. ओके. तर रेजिस्टन्स हा जनरली जो काय जीन आहे, जीन ट्रान्सफरमुळे काय होतं मायक्रोऑर्गॅनिझममध्ये रेजिस्टन्स प्रोड्यूस होतो. ओके. जीन ट्रान्सफर. ओके. जे काही मायक्रोऑर्गॅनिझममध्ये एक पर्टिक्युलर टाईपचा जीन आहे तो काय होतं एका एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतो. तो जीन ट्रान्सफर होताना काय होतो हा रेजिस्टन्स दुसऱ्या जनरेशनमध्ये सुद्धा जातो आणि ती जनरेशनसुद्धा त्या पर्टिक्युलर ड्रगला काय करते रेजिस्टन्स प्रोड्यूस करते. तर जीन ट्रान्सफर होण्याचे ते काय मोड आहेत किंवा मेथड आहेत ते 3 प्रकारचे आहेत. तर त्याची पहिली आहे कंजुगेशन. तर कंजुगेशनमध्ये काय होतं, जो काय जीन आहे किंवा तो मायक्रोऑर्गॅनिझम आहे तो ड्रगच्या फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि त्यामुळे काय होतं रेजिस्टन्स प्रोड्यूस होतो. ओके. तर फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये काय होतं याच्यामध्ये कंजुगेशनमध्ये होतं. त्याचबरोबर कंजुगेशनमध्ये जो ड्रग आहे तो काय होतं एकापेक्षा जास्त जो काय मायक्रोऑर्गॅनिझम आहे एकापेक्षा जास्त ड्रगच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि त्यामुळे काय होऊ शकतं मल्टी ड्रग रेजिस्टन्स होऊ शकतो. ओके. मल्टी ड्रग रेजिस्टन्स होऊ शकतो. तर त्याचबरोबर जे काय कंजुगेशन आहे त्याचे एक्झाम्पल आपण पाहूयात. कंजुगेशन जनरली क्लोराम्फेनिकॉल आणि स्ट्रेप्टोमायसिन या ड्रगमध्ये होऊ शकतं. त्याचबरोबर जे काय पेनिसिलिन नावाचा जो काय आपला अँटिबायोटिक आहे त्यामध्ये होऊ शकतो. ओके. तर क्लोराम्फेनिकॉल जो काय टायफॉइड बॅसिल आहे त्याच्यामध्ये तो रेजिस्टन्स प्रोड्यूस करेल. त्याचबरोबर स्ट्रेप्टोमायसिन इकोलायमध्ये काय होईल त्याचं रेजिस्टन्स होईल. ओके. दुसरी मोड आहे ट्रान्सडक्शन. ट्रान्सडक्शनमध्ये काय होतं हा जो काय जीन आहे तो काय होतो बॅक्टेरियोफेजेस थ्रू काय होतो तो ट्रान्सफर होतो बॅक्टेरियोफेजेस. तर बॅक्टेरियोफेजेस काय एक स्पेशल स्टेज आहे बॅक्टेरियाची. त्याच्या थ्रू काय होतो हा ट्रान्सडक्शनमध्ये जो काय रेजिस्टन्स जीन आहे तो काय होतो वन जनरेशन टू अनदर जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतो आणि काय होतो रेजिस्टन्स प्रोड्यूस करतो. त्याचे एक्झाम्पल आहेत पेनिसिलिन, इरिथ्रोमायसिन आणि क्लोराम्फेनिकॉल. लक्षात घ्या ट्रान्सडक्शन रेजिस्टन्स जे काही मोड आहेत त्याच्यामध्ये त्याचे एक्झाम्पल आहेत पेनिसिलिन, इरिथ्रोमायसिन आणि क्लोराम्फेनिकॉल. याच्या थ्रू काय होतं रेजिस्टन्स निर्माण होतं मायक्रोऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सडक्शन. ओके. नेक्स्ट जे काय मोड आहे तो ट्रान्सफॉर्मेशन. तर ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय होतं जो काय जीन आहे तो काय होतो हा एन्व्हायरमेंट थ्रू काय होतो मायक्रोऑर्गॅनिझममध्ये काय होतो तो स्प्रेड होतो. तर जनरली हा क्लिनिकली एवढं काही महत्त्वाचं नाही म्हणजे एवढं काही इफेक्टिव्ह नाही आहे किंवा त्याचे एक्झाम्पल जर पाहिजे असेल तर निमोनोकॉकी रेजिस्टंट टू पेनिसिलिन. जो काय निमोनियाचा मायक्रोऑर्गॅनिझम आहे बॅक्टेरिया आहे तो काय करतो ह्या मोडनं पेनिसिलिन जीला काय करतो रेजिस्टन्स प्रोड्यूस करतोय. तर ट्रान्सफॉर्मेशन एवढं काय क्लिनिकल इम्पॉर्टन्स नाही आहे त्याला किंवा एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. बट कंजुगेशनमध्ये काय होतं फिजिकल कॉन्टॅक्टमुळं काय होतं मल्टी ड्रग रेजिस्टन्स होतं आणि ट्रान्सडक्शनमध्ये काय होतं तर जीन बॅक्टेरियोफेजेसमध्ये काय होतं ट्रान्सफर होतो. त्याचबरोबर आपण मेकॅनिझम ऑफ रेजिस्टन्स पाहणार आहोत. मेकॅनिझम ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय तर कोणकोणत्या प्रकारे आपल्याला मायक्रोऑर्गॅनिझम रेजिस्टन्स प्रोड्यूस करतात त्याचे आपण मेकॅनिझम पाहणार आहोत. तर पहिला मेकॅनिझम आहे डिक्रीज्ड अफिनिटी फॉर द टार्गेट ऑर ड्रग टॉलरंट. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो ड्रग टॉलरन्स. यामध्ये काय होतं जे काय मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते किंवा ड्रग आहे तो मायक्रोऑर्गॅनिझमला काय होते त्याची ॲफिनिटी त्याची डिक्रीज होते आणि त्यामुळे काय होतं ड्रगचे जे काय ॲक्शन आहे किंवा ड्रगला काय होतं रेजिस्टन्स प्रोड्यूस होतो. तर त्यामध्ये एक्झाम्पल आहे निमोकॉकी and staphylococcus कॉकी डेव्हलप अल्टर्ड पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन आणि त्यामुळे काय होतं रेजिस्टन्स होतं. त्याचबरोबर स्टॅफिलोकोकस आरियस इकोलाय हे पण काय करतात ह्या मेकॅनिझमनं काय होतं त्यामध्ये रेजिस्टन्स निर्माण होतो. ओके. त्याचबरोबर नेक्स्ट मेकॅनिझम आहे डेव्हलपमेंट ऑफ अल्टरनेटिव्ह मेटाबॉलिक पाथवे. तर यामध्ये काय होतं मायक्रोऑर्गॅनिझममध्ये एक अल्टरनेटिव्ह मेटाबॉलिक पाथवे तयार होते किंवा मग त्याच्यामध्ये मेटाबॉलिक चेंजेस होतात. ओके. तर त्यामध्ये काय होतं जे काय मेटाबॉलिझममध्ये जे काय प्रोडक्ट तयार होतात ते काय होतात चेंज होतात आणि त्यामुळे काय होतं मायक्रोऑर्गॅनिझममध्ये रेजिस्टन्स तयार होतं. यामध्ये एक्झाम्पल दिलं जे की जेवढे काही सल्फा ड्रग आहेत किंवा सल्फोनामाइड आहेत ते काय करतात
मायक्रोऑर्गनिझममध्ये रेजिस्टन्स प्रोड्यूस होतात. त्यामध्ये जो काय ते मायक्रोऑर्गनिझम काय करते, यामध्ये फॉर्म्ड फोलिक ॲसिड यूज करते इन प्लेस ऑफ पाबा. पाबामध्ये जे काय सल्फोनामाइडमध्ये जनरली पासून आपण फोलिक ॲसिड यूज करतो मायक्रोऑर्गनिझम, बट या ठिकाणी काय करतात मायक्रोऑर्गनिझम फॉर्म्ड फोलिक ॲसिड यूज करतात आणि पाबाला यूज करत नाहीत, आणि त्यामुळे काय होतं या ठिकाणी सल्फोनामाइड ड्रगला ते काय करतात, रेजिस्टन्स प्रोड्यूस करतात. त्याचबरोबर तिसरा जे काय मेकॅनिझम आहे, त्यामध्ये इन्झाईम पर्टिक्युलर टाईपचे इन्झाईम तयार होतात. म्हणजे त्यामध्ये आहे इलॅबोरेशन ऑफ द इन्झाईम विच इनॅक्टिवेट द ड्रग, और त्यालाच आपण काय म्हणतो ड्रग डिस्ट्रॉईंग. यामध्ये काय होतं, या मेकॅनिझममध्ये मायक्रोऑर्गनिझममध्ये स्पेशल टाईपचे इन्झाईम तयार होतात आणि ते काय करतात, ड्रगला इनॅक्टिवेट करतात किंवा ड्रगची डिस्ट्रॉईंग करतात. त्याचं एक्झाम्पल दिलेले बेटा लॅक्टमेज हे एन्झाईम आहे, जे की स्टॅफिलोकोकी किंवा हिमोफिलस किंवा गोनोकोकी हे मायक्रोऑर्गनिझम प्रोड्यूस करतात आणि ते पेनिसिलिन जीला काय करतात, ते इनॅक्टिवेट करतात. ओके. किंवा पेनिसिलिन जी जो ड्रग आहे किंवा पेनिसिलिन जे अँटीबायोटिक आहे, त्याचबरोबर सेफलोस्पोरिन यांना काय करतात, ते डिस्ट्रॉय करतात किंवा त्याचे इनिबिशन करतात. ओके. त्याचबरोबर क्लोराम्फेनिकॉल असेटिल ट्रान्सफरेज हे एन्झाईम क्लोराम्फेनिकॉलची ॲक्शन डिक्रीज करेल किंवा ते क्लोराम्फेनिकॉलला डिस्ट्रॉय करेल. त्याचबरोबर अमिनोग्लायकोसाइड इनॅक्टिवेटिंग एन्झाईम अमिनोग्लायकोसाइड अँटीबायोटिकला काय करेल, डिस्ट्रॉय करेल किंवा त्याची ॲक्शन इनिबिट करेल. ओके. नेक्स्ट मेकॅनिझम आहे डिक्रीज ड्रग परमेबिलिटी ड्यू टू लॉस ऑफ स्पेसिफिक चॅनल्स. ओके. त्यालाच आपण लो डिग्री पेनिसिलिन रेजिस्टंट गोनोकोकी आर लेस परमेबल टू पेनिसिलिन जी. त्याचबरोबर या ठिकाणी काय होतं, या मेकॅनिझममध्ये ड्रगची जी काय मायक्रोऑर्गनिझमच्या सेलमध्ये परमेबिलिटी ती काय होते, डिक्रीज होते, आणि त्यामुळे काय होतं, त्या पर्टिक्युलर ड्रगची काय होते ॲक्शन कमी होते किंवा मग रेजिस्टन्स निर्माण होतं. त्याचे एक्झाम्पल दिले पेनिसिलिन जी, त्याचबरोबर क्लोरोक्विन रेजिस्टंट पी पाल्सिपेरम, म्हणजे जे काही क्लोरोक्विन ड्रग आहे तो प्लाझ्मोडियम पाल्सिपेरममध्ये काय होतं, त्याची परमेबिलिटी कमी होती आणि त्याच्यामुळे काय होतं, रेजिस्टन्स निर्माण होतं. त्याचबरोबर अमिनोग्लायकोसाइड अँड टेट्रासायक्लिन अटेन मच लोअर ड्रग कॉन्सन्ट्रेशन इन द रेजिस्टंट मायक्रोऑर्गनिझम इन द सेन्सिटिव्ह मायक्रोऑर्गनिझम दॅन द सेन्सिटिव्ह मायक्रोऑर्गनिझम. त्याचबरोबर जे काय अमिनोग्लायकोसाइड असेल किंवा टेट्रासायक्लिन असेल, हे सुद्धा मायक्रोऑर्गनिझममध्ये या रेजिस्टन्स प्रोड्यूस करतात. ओके. त्यानंतरचं मेकॅनिझम आहे डेव्हलपमेंट ऑफ इफ्लक्स पंप. ओके. तर या ठिकाणी काय टेट्रासायक्लिन असेल किंवा इरिथ्रोमायसिन असेल, त्याचबरोबर क्लोरोक्विनोलोन हे काय करतात, इफ्लक्स पंप डेव्हलपमेंट झाल्यामुळे याची काय होते, रेजिस्टन्स होतं मायक्रोऑर्गनिझममध्ये. ओके. हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात घ्या. इफ्लक्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इफ्लक्स पंप्समुळे रेजिस्टन्स प्रोड्यूस होणारे ड्रग आहेत ते आहे टेट्रासायक्लिन, इरिथ्रोमायसिन आणि क्लोरोक्विनोलोन अँटीबायोटिक्स. ओके. त्यानंतर आपण क्रॉस रेजिस्टन्स म्हणजे काय हे आपण कन्सेप्ट पाहणार आहोत. तर क्रॉस रेजिस्टन्समध्ये काय एक सिम्पल आहे. क्रॉस रेजिस्टन्स म्हणजे काय, त्या क्रॉस रेजिस्टन्समध्ये काय ड्रग मायक्रोऑर्गनिझम हा केमिकल स्ट्रक्चरमध्ये जे काही सिमिलरिटी असणार आहे किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टी सारख्या असणाऱ्या ड्रगला काय करतो, तो रेजिस्टन्स प्रोड्यूस करतो. ओके. त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफ ऑर अक्विजिशन ऑफ रेजिस्टन्स टू वन सबस्टन्स दॅट इज अँटीमायक्रोबियल एजंट मे ऑल्सो शो द रेजिस्टन्स टू अदर सबस्टन्स. ओके. त्यालाच आपण टू विच द ऑर्गॅनिझम हॅज नॉट बीन ऑर एक्सपोज्ड. ओके. या कंडिशनमध्ये काय होतं, मायक्रोऑर्गनिझम अशा ड्रगला रेजिस्टन्स प्रोड्यूस करतो की त्या ड्रगला तो मायक्रोऑर्गनिझम कधीच एक्सपोज झाला नाही किंवा कॉन्टॅक्टमध्ये आला नाही. तर हे का होतं, कारण की हा मायक्रोऑर्गनिझम याच्या अगोदर त्या ड्रगच्या जे काही केमिकल सिमिलरिटी असलेल्या ड्रगच्या केमिकल स्ट्रक्चरच्या सारखे किंवा सिमिलरिटी असलेल्या ड्रगच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला असतो. त्यामुळे तो काय करतो, दुसऱ्या ड्रगला सुद्धा काय करतो, तो रेजिस्टन्स प्रोड्यूस करतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर सपोज हा मायक्रोऑर्गनिझम आहे. हा मायक्रोऑर्गनिझम एच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तो मायक्रोऑर्गनिझम बीला काय करेल, रेजिस्टन्स प्रोड्यूस करेल. या ठिकाणी बीला का रेजिस्टन्स प्रोड्यूस करेल, कारण की ए आणि बीचे जे काय केमिकल प्रॉपर्टीज आहेत किंवा स्ट्रक्चर आहे सारखं असल्यामुळं किंवा सिमिलर असल्यामुळं काय करेल, तो क्रॉस रेजिस्टन्स प्रोड्यूस करेल. ओके. तर जे काय जनरली कॉमनली म्हणायचं झालं तर जे काय क्रॉस रेजिस्टन्स आहे तो केमिकली आणि मेकॅनिकली रिलेटेड ड्रगमध्ये काय होतं, दिसून होतो. जनरली जे काय सल्फोनामाइड ड्रग आहेत त्यांचे जे काय केमिकल स्ट्रक्चर सारखं आहे किंवा केमिकल प्रॉपर्टीज सारखे असल्यामुळं
एका सल्फोनामाइडला रजिस्टर असलेला मायक्रो ऑर्गॅनिझम तो सर्वच सल्फोनामाइडला काय होईल, रेजिस्टन्स प्रोड्यूस करेल. ओके. त्याचबरोबर टेट्रासायक्लिन असेल, जे काही टेट्रासायक्लिनचे जे काही एक्झाम्पल असेल त्यांना पण तो मायक्रो ऑर्गॅनिझम काय होईल, रेजिस्टन्स प्रोड्यूस करेल. त्याचबरोबर क्लोरामफेनिकॉल, ओके, यांना पण तो रेजिस्टन्स प्रोड्यूस करेल किंवा टेट्रासायक्लिन आणि क्लोरामफेनिकॉलमध्ये काय होईल, तो रेजिस्टन्स प्रोड्यूस करेल किंवा तो काय होईल, सपोज सपोज ए टाईपचा, सपोज दिस टाईपचा हा एक मायक्रोऑर्गॅनिझम आहे, त्याला आपण टेट्रासायक्लिन दिली, तो रेजिस्टन्स काय करेल, क्लोरामफेनिल कॉल अँटीबायोटिकला प्रोड्यूस करेल. का? कारण की टेट्रासायक्लिन आणि क्लोरामफेनिकॉलमध्ये मेकॅनिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये बऱ्याच सिमिलॅरिटीज आहेत. ओके. तर नंतरचं जे काय कन्सेप्ट आहे आपले, प्रिव्हेन्शन ऑफ ड्रग रेजिस्टन्स. आपण आता ड्रग रेजिस्टन्स आपण प्रिव्हेन्शन कसं करू शकतो, त्याच्यामध्ये त्याचे डिफरंट मेजर्स आहेत, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला मेजर्स आहे किंवा पहिली मेथड आहे, आपण काय करणार आहोत, ड्रगचा इनॲडिक्वेट आणि इनडिस्क्रिमिनेट यूज आपण करणं टाळायला पाहिजे किंवा करायला न पाहिजे. इनॲडिक्वेट आणि इनडिस्क्रिमिनेट म्हणजेच काय, अनावश्यक अँटीबायोटिकचा अनावश्यक यूज करू नये, म्हणजेच गरज असेल तेव्हाच यूज करावा. त्याचबरोबर डोस, दिलेल्या डोसपेक्षा कमी किंवा मग जास्त, कमी किंवा जास्त अँटीबायोटिकचा यूज करू नये. म्हणजेच काय, 5 दिवसाचा डोस दिला असेल तर 3 दिवस घेऊ नये किंवा मग 5 दिवसाच्या वर किंवा 8-10 दिवस घेऊ नये. म्हणजेच जवळपास 5 दिवसाचा डोस कंप्लीट करायला पाहिजे. त्याचबरोबर जे काही अँटीमायक्रोबियल ड्रग आहे त्यांचा प्रोलॉंग्ड यूज करणं टाळावं, म्हणजे जास्त दिवस रेग्युलर यूज करू नये. त्यामुळे काय होऊ शकतं, ड्रग रेजिस्टन्स होतं. म्हणून आपण जे काही अँटीमायक्रोबियल ड्रग आहेत, जे सल्फोनामाइड असेल किंवा अँटीबायोटिक आहेत, त्यांचा ठराविक डोस पुरताच यूज करावा. ओके. त्यानंतर दुसरा मेजर्स आहे, प्रिपेअर रॅपिडली अँड ॲक्टिंग अँड सिलेक्टिव्हली नॉ ॲक्टिंग अँटीमायक्रोबियल आपण यूज करायला पाहिजे. म्हणजेच काय, जे काय अँटीमायक्रोबियल ड्रग आहेत, ज्याची ॲक्शन रॅपिड आहे असेच आपण यूज करायला पाहिजे. त्याचबरोबर आपण नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यूज करायला पाहिजे किंवा मग अँटीमायक्रोबियल यूज करायला पाहिजेत. तर आपण नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक काय यूज करायला पाहिजे आणि ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक काय यूज करू नये, आपण सुपर इन्फेक्शन ह्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत. बट या ठिकाणी नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक याच्यासाठी यूज करतो की आपण नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आपण स्पेसिफिक जे काय मायक्रोरिझमला ते काय करतात, किल करतात किंवा मग त्याची ग्रोथ इनिबिट करतात. ओके. बट ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक काय करतात, नंबर ऑफ मायक्रोऑर्गॅनिझमला काय करतात, किल करतात किंवा त्याची ग्रोथ इनिबिट करतात. त्यामुळं बॉडीमधला जो काय मायक्रोबियल फ्लोरा आहे तो किल होतो आणि मग त्यामुळे काय होतं, बॉडीची जी काय इम्युनिटी सिस्टीम आहे ती डिक्रीज होते. त्याचबरोबर यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ अँटीमायक्रोबियल व्हेनेवर प्रोलॉंग थेरपी इज अंडरटेकन. तर जेव्हा आपल्याला जास्त दिवस, 1 वर्ष 6 महिने अशी ट्रीटमेंट घ्यायची असेल अँटीमायक्रोबियल एजंटची, तेव्हा आपण अँटीमायक्रोबियलचं कॉम्बिनेशन यूज करणं खूप जरुरी आहे किंवा ते करायला पाहिजे. त्यामुळं काय होईल, रेजिस्टन्स आपल्याला ड्रग रेजिस्टन्स टाळता येऊ शकतो. ओके. तर जनरली TBच्या ट्रीटमेंटमध्ये आपण डॉट्स मध्ये जे काही अँटीबायोटिक यूज करतो ते आपण कॉम्बिनेशनमध्ये यूज करतो. हे आपण कशासाठी यूज करतो, जर आपण सिंगल जर अँटीबायोटिक यूज केलं तर त्याचे काय होईल, जास्त दिवसानंतर त्याच्या रेजिस्टन्स प्रोड्यूस होईल आणि एकदा जर रेजिस्टन्स प्रोड्यूस झाला तर तो रेजिस्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम काय होईल, ड्रग रेजिस्टन्स TB प्रोड्यूस करेल आणि तो ड्रग रेजिस्टन्स TB ट्रीटमेंटसाठी खूपच घातक आहे. त्यामुळं आपण TBमध्ये आपण कॉम्बिनेशन ऑफ अँटीमायक्रोबियल्स यूज करतो, लक्षात घ्या. त्याचबरोबर कधी कधी असं इन्फेक्शन होतं की ज्याचे मायक्रोझम रेजिस्टन्स प्रोड्यूस करतात किंवा ते बॉडीसाठी खूपच घातक असतं. असे ट्रीटमेंट, असे इन्फेक्शियस डिसीज चांगल्या प्रकारे ट्रीट करणं गरजेचं असतं. त्याचं एक्झाम्पल जर पाहिजे झालं तर ट्युबरक्युलोसिस असेल किंवा मग स्टॅफिलोकोकस ओरियस असेल, यांचं इन्फेक्शन आपण चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. कारण की ते जर व्यवस्थित ट्रीटमेंट नाही झाले तर काय होईल, त्या ठिकाणी मायक्रोझमला ते ड्रग रेजिस्टन्स प्रोड्यूस करतील आणि मग ते ट्रीटमेंट करण्यासाठी खूप अवघड होईल किंवा घातक होईल. ओके. त्याचबरोबर नेक्स्ट कन्सेप्ट आहे सुपर इन्फेक्शन किंवा मग आपण त्याला सुप्रा इन्फेक्शन म्हणूयात. सुपर इन्फेक्शन आणि सुप्रा इन्फेक्शन. ओके. तर सुपर इन्फेक्शन म्हणजे काय, दिस रिफर टू द अपीअरन्स ऑफ न्यू इन्फेक्शन ॲज अ रिझल्ट ऑफ अँटीमायक्रोबियल थेरपी. या ठिकाणी मी सांगतो की आपल्या बॉडीमध्ये
नंबर ऑफ वेगवेगळ्या ठिकाणी नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात, त्याला आपण काय म्हणतोय, मायक्रोबियल फ्लोरा. समजा आपली ओरल कॅव्हिटी आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे मायक्रोझम असतात. जर आपले इंटेस्टाईन असेल, स्टमक असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे मायक्रोझम असतात. किंवा आपला युरिनरी ट्रॅक असेल किंवा जेनेटो युरिनरी ट्रॅक असेल, या ठिकाणी नंबर ऑफ मायक्रोझम असतात, जे की आपल्याला बेनिफिशियल असतात बॉडीसाठी. ओके. तर जेव्हा आपण ब्रॉड स्पेक्ट्रम, तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, बॉडीचं जी काही इम्युनिटी आहे ते इन्क्रीज करण्याचं काम करतात. तर ते काय करतात, बॅसी बॅक्टेरियोसिन नावाचं जे काय केमिकल आहे ते काय करतात, ते रिलीज करतात. आणि त्यामुळे काय होतं, बॉडीची इम्युनिटी इन्क्रीज होते. ती कशी होती, तो जो बॅक्टेरियोसिन नावाचा जो काय केमिकल आहे ते काय करतात, जे बॉडीमध्ये जे काही पॅथोजन एंटर होतात त्यांना ते किल करण्याचं काम करतात. त्याचबरोबर हे जो बॉडीमध्ये असलेल्या मायक्रोबियल फ्लोरा, ते मायक्रोऑर्गॅनिझम, ते काय काय बाहेरून येणाऱ्या मायक्रोऑर्गॅनिझम सोबत फूड आणि न्यूट्रिएंट्ससाठी काय करतात, ते न्यूट्रिएंट्ससाठी काय करतात, स्पर्धा करतात. आणि हे मायक्रोऑर्गॅनिझम जास्त असल्यामुळे बॉडीमधले मायक्रोबियल फ्लोरा, हे काय ह्या मायक्रोऑर्गॅनिझमला, बाहेरच्या मायक्रोऑर्गॅनिझमला फूड आणि न्यूट्रिएंट मिळू देत नाहीत. आणि मग फूड आणि न्यूट्रिएंट न मिळाल्यामुळे हे पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम किल होतात. म्हणजेच काय, जे आपल्या बॉडीचे जे काही मायक्रोबियल फ्लोरा आहे, ते एक प्रकारचे आपल्या बॉडीचे डिफेन्स मेकॅनिझम किंवा डिफेन्स इम्युनिटी पॉवर इन्क्रीज करण्याचं काम करतात. बट आपण जेव्हा आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यूज करतो, जेव्हा आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यूज करतो, तेव्हा काय होतं, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यूज केल्यामुळे काय होईल, तर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक काय करतात, नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझमला काय करतात, किल करतात. आणि त्यामुळं बॉडीमधले सर्वच मायक्रो ऑर्गॅनिझम किल झाल्यामुळं खूपच थोडे मायक्रो ऑर्गॅनिझम काय होतील, शिल्लक राहतील. आणि मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये फूड आणि न्यूट्रिएंट्ससाठी स्पर्धा कमी होईल आणि यांना जास्त फूड आणि न्यूट्रिएंट मिळेल आणि हे जास्त प्रमाणात ग्रो होतील आणि स्प्रेड होतील. आणि मग ते काय करतील, न्यू इन्फेक्शन काय करतील, ते प्रोड्यूस करतील. आणि ह्या न्यू इन्फेक्शनलाच आपण काय म्हणतो, सुपर इन्फेक्शन. आणि आपण त्याला काय म्हणतो, सुप्रा इन्फेक्शन. तर जे काय ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहेत, त्याला आपण टेट्रासायक्लिन म्हणत, क्लोरॅम्फेनिकल म्हणत, किंवा क्लेंडामायसिन किंवा अमिनोग्लायकोसाइड, हे जनरली काय करतात, आपल्या बॉडीमधला जो काय मायक्रोबियल फ्लोरा आहे तो किल करण्याचं काम करतात. आणि त्यामुळे काय होऊ शकतं, आपल्या बॉडीची डिफेन्स जी काय सिस्टम आहे ते डिक्रीज होऊ शकते. तर जे काय सुपर इन्फेक्शन इज मोर कॉमनली सीन इन इम्युनोसप्रेसंट किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड पेशंट. ज्या ज्या पेशंटची इम्युनिटी डिक्रीज झालेली आहे, अशा पेशंटमध्ये सुपर इन्फेक्शन किंवा न्यू इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. त्याचबरोबर ओरोफॅरिंग्स, इंटेस्टाईन, रेस्पिरेटरी अँड जेनायटो युरिनरी ट्रॅक, या ठिकाणी हे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. का? कारण की या ठिकाणचा मायक्रोबियल फ्लोरा काय होतो, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकमुळे काय होतो, किल झालेला आहे. त्याचबरोबर कॅन्डिडा अल्बिकन्स, क्लोस्ट्रिडियम डिफिसिली, स्टॅफिलोकोकी, प्रोटियस आणि स्पिडोमोनास हे मायक्रोऑर्गॅनिझमचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. त्याचबरोबर जे काय क्लोस्ट्रिडियम डिफिसिली जो मायक्रोऑर्गॅनिझम आहे, त्याचे इन्फेक्शन झाल्यास किंवा सुप्रा इन्फेक्शन झाल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये जे काय स्पिडोमेम्ब्रेनस कोलिटिस होते, डिसीज होतो, जे की आपण थर्ड जनरेशन अँटीबायोटिक यूज केल्यामुळे होतं. तर त्याच्यासाठी आपण मेट्रोनिडाझोल नावाचं जे काय ड्रग आहे ते आपण ट्रीटमेंटसाठी यूज करतो. लक्षात घ्या, सेपोलोस्पोरिन जे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे, त्याचा यूज केल्यामुळं जे काय क्लोस्ट्रिडियम डिफिसिली नावाचा जो काय मायक्रोऑर्गॅनिझम आहे, त्याचं सुपर इन्फेक्शन होऊन आपल्या बॉडीमध्ये स्पिडोमेम्ब्रेनस कोलिटिस होते. त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण मेट्रोनिडाझोल नावाचं काय करतोय, ड्रग यूज करतोय, किंवा व्हॅन्कोमायसिन यूज करतोय. लक्षात घ्या, हे 2 ड्रग यूज करतोय. सेपोलोस्पोरिन पासून जे काय सुपर इन्फेक्शन होतं, त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण मेट्रोनिडाझोल आणि व्हॅन्कोमायसिन हे 2 ड्रग यूज करतोय. हे मॅक्झिमम वेळेस एक्झामला विचारलं आहेत. ओके. त्याचबरोबर
जे काय फर्दर ड्यू टू द लॉस ऑफ कमेन्सल फ्लोरा देअर मे बी डिक्रीज्ड फॉर्मेशन ऑफ विटॅमिन के. जे काय बॉडीमधला मायक्रोबियल फ्लोरा डिक्रीज झाल्यामुळं बॉडीमध्ये विटॅमिन केची डिफिशियन्सी होते आणि विटॅमिन केची डिफिशियन्सी झाल्यामुळं जे काय वारफरिनचा अँटीकोग्युलंट इफेक्ट आहे तो काय होतो, इन्क्रीज होतो आणि मग त्यामुळं काय होतं, प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. ओके. त्याचबरोबर प्रेझेन्स ऑफ पस अँड सेक्रेशन डिक्रीज द एफिकेसी ऑफ मोस्ट अँटीमायक्रोबियल एजंट. ओके. स्पेशली सल्फोनामाइड अँड अमिनोग्लायकोसाइड. जर बॉडीमध्ये पस असेल किंवा सिक्रेशन असेल तर त्यामुळे काय होऊ शकतं, जे काही सल्फोनामाइड असेल किंवा अमिनोग्लायकोसाइड आहेत यांची एफिकेसी काय होते या ठिकाणी डिक्रीज होते किंवा रेजिस्टन्स प्रोड्यूस होऊ शकतो. लोअरिंग ऑफ पीएच ॲट साईट ऑफ इन्फेक्शन रिड्यूस ॲक्टिव्हिटी ऑफ मॅक्रोलाइड अँड अमिनोग्लायकोसाइड. त्याचबरोबर जर पीएच कमी झाला किंवा ॲसिडिक झाला तर मॅक्रोलाइड आणि अमिनोग्लायकोसाइडचे जे काय ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्शन आहे, हे काय होते, डिक्रीज होते. ओके. त्याचबरोबर प्रिमॅक्विन असेल, नायट्रोफ्युरॅन्टोइन असेल, सल्फोनामाइड असेल, क्लोरामफेनिकोल असेल, फ्युरोकिनोलोन्स असेल, हे काय करतात, हिमोलिसिस प्रोड्यूस करतात इन G6PD डिफिशियंट पेशंटमध्ये. ज्या पेशंटमध्ये G6PD जो काय एन्झाईम आहे त्याची डिफिशियन्सी आहे अशा पेशंटमध्ये प्रिमॅक्विन, क्लोरामफेनिकोल, सल्फोनामाइड हे ड्रग काय करतात, हिमोलिसिस प्रोड्यूस करतात. ओके. त्याचबरोबर मिनिमम इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशन MIC दॅट इज द लोवेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ an antibiotic which prevent the visible growth of bacterium. Minimum bacterial concentration BMC of the antibiotic is determined by the subculturing from tube with no visible growth. ओके. तर हे काय कन्सेप्ट आहेत, एवढ्या काही महत्त्वाच्या नाहीत. मिनिमम इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशन किंवा BMC, मिनिमम बॅक्टेरियासिडल कॉन्सन्ट्रेशन. ओके. त्यानंतर आहे कंडिशन प्रीडोस पोझिंग सुपर इन्फेक्शन. तर कोणत्या अशा कंडिशन आहेत की ज्यामुळं सुपर इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहेत, म्हणजे कोणत्या अशा कंडिशन आहेत की ज्यामुळं सुपर इन्फेक्शन वाढतं किंवा मग जास्त होतं. त्यामध्ये जर आपण कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी जास्त वेळ यूज केली, पेशंटला जास्त दिवस कॉर्टिकॉइड ड्रग दिले तर त्यामुळं सुपर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तुम्ही कोरोनामध्ये जर पाहिलं असेल तर त्यामध्ये स्टेरॉइड दिले जात होते. ओके. तर त्यामुळे काय होते, इम्युनिटी डिक्रीज होते आणि मग पेशंटला सुपर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त होतात. त्याचबरोबर काही पेशंटला ल्युकेमिया अँड अदर इन मॅग्लिनन्सी स्पेशली अँटी ट्रीटेड विथ अँटी कॅन्सर. तर कधी कधी पेशंटला ल्युकेमिया लाईक ब्लड कॅन्सर असेल किंवा अदर कॅन्सर असेल आणि त्यांना अँटी कॅन्सर ड्रग चालू असतील तर त्या पेशंटची जी काही इम्युनिटी आहे ती डिक्रीज झालेली असते. अशा पेशंटमध्ये सुपर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. त्याचबरोबर अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, एड्समध्ये सुद्धा सुपर इन्फेक्शन जास्त होण्याचे चान्सेस जास्त असतात. का? कारण की पेशंटची जी काही इम्युनिटी पॉवर असेल किंवा इम्युनिटी आहे किंवा डिफेन्स सिस्टीम आहे ती डिक्रीज झालेली असते आणि अशा पेशंटला कोणती इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याचबरोबर अग्रान्युलोसायटोसिस असणाऱ्या पेशंटमध्ये सुपर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याचबरोबर डायबिटीज, डिसिमिनेटेड ल्युपस इरिथ्रोमायटोसिस अशा पेशंटमध्ये सुद्धा सुपर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूयात. तर अशा प्रकारे आपण अँटीमायक्रोबियल ड्रगमध्ये आपण ड्रग रेजिस्टन्स, अँटीबायोटिक, क्रॉस रेजिस्टन्स, त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ ड्रग रेजिस्टन्स आणि सुपर इन्फेक्शन, त्यालाच आपण सुप्रा इन्फेक्शन, त्याचबरोबर कंडिशन प्रीडिस्पोजिंग टू सुपर इन्फेक्शन या कन्सेप्ट पाहिलेले आहेत. राहिलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आमच्या फार्मा गायडन्स या ॲपला डाउनलोड करा.